हो मॅडम, तुम्हाला एक विचारू का? तुम्ही खरंच एवढे पुस्तक वाचले का? आपण काय कामाला आलो, आपल्याला काय करायचं, आपलं पोर करायचं, आपल्याला काय व्हायला, आपल्या मागं आपल्या भरता वाचले का नाही वाचले आपलं काय घेणं, आपलं काम केलं झालं बघा. अहो गप्प बसा. वकील बघितलं का नुसते पुस्तकं वाचले का, पुस्तक वाचले फक्त एवढाच प्रश्न पडतो तुम्हाला. डिग्र्या काय फुकट भेटतात का? कामाचं बोलू मॅडम, आमचा मुलगा आम्हाला भेटत नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही ते राहायला बाजूला, तुम्ही दुसरं सांगणार आम्हाला सांगा ना, आमचा मुलगा कधी कधी भेटा. झाले 10 वर्ष आमचा मुलगा आम्हाला भेटायला सुद्धा येत नाही, साधा फोन सुद्धा करत नाही. आम्ही काय करावं काही कळत नाहीये. तेवढा मार्ग शोध आता. सांगितलं त्यांना अत्यंत काही करू. मार्ग आहे, पण 2200 रुपये फी द्यावा लागेल. अहो मॅडम, आम्ही भरपूर प्रयत्न केले पण तो काय येणार नाही. हे आम्ही 2200 रुपये दिले ना तुम्हाला, अक्कल खात्यात देऊन टाकलेले, पण तो ऑनलाईन वाटत येईल. ऑफिस मध्ये लवकर या. अहो मॅडम, आम्ही सगळ्या पाहुण्या रावळ्यांकडे सगळीकडे पाहिजे, तो काही येतच नाहीये. बघा बरं, तुमचाच मुलगा आहे का? अगं बाई, अहो मॅडम, कसं शक्य केलं तुम्ही हे? अहो वकिली झटका दाखवला मी त्यांना. म्हणजे अहो केस केली मी त्यांच्यावर. अरे देवा, काय करायचं? कोर्टाची पायरी चढायला लागली तुम्हाला. ओके सर, खोटी केस केली तू माझ्यावर? नाही 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 नाही, आम्ही नाही. नाही नाही काय म्हणता, तुम्हीच केस केली. तुमच्याच नावाने नोटीस आली आम्हाला कोर्टाची. अगं बाई, पण तू कोण? आणि तो बायको घेऊन आला. मी एवढा काम एवढी सांगायला व्हायच्या. बायको? बायको नाही कोण येते काय मित्र आहे का? बसा तुम्ही खाली आधी. तुम्ही या इकडे. तू आई वडिलांना सांभाळत नाही ना, मग मी तुला जेलमध्येच टाकते आता. तुला कसं तुझ्या लेकरा बाळात जायला आवडतं, तसं तू पण यांचं लेकरू आहे ना, तू पण त्यांची काळजी घ्यायला पाहिजे ना. आमचं चांगलं झालेलं बघत नाहीये का तुम्हाला? छोटस लेकरू आहे माझं, त्याला जर जेलमध्ये टाकलं तर त्याला कोण बघणार? केअरटेकर कडे ठेवून आली मी त्याला. माझं लेकरू हिरावून घेते तू? बापा कष्टाला बोलती, तुमच्यासाठी आपल्याला सोडून गेला हो, आणि तू म्हणते बाप वर्ग. किती वर्ष झाले अरे, तू आई वडिलांकडे आला नाही, भेटला नाही. आई बापाला सांभाळायची जबाबदारी तुझी आहे. एखादा फोन तरी करायचा ना त्यांना. तुम्ही कोण सांगणार आहे मला? आणि तुम्ही काही एवढे म्हातारे झालेत का? आम्ही आमचं जॉब वगैरे सगळं सोडून आम्ही तुम्हालाच फोन करत बसायचं का? काय केलंय माझ्या आई बापाने माझ्यासाठी? काय पाय कसं बोलतो, काय केलं होतं माझ्यासाठी? त्याला एवढं जग दाखवलं का? हे कमी झालं का? आई बापाने तुला जन्म दिला ना, एवढंच फार झालं. आई बापाला सांभाळायची जबाबदारी तुझी. हा बरोबर आहे, बरोबर बोलता तुम्ही. आता तुला कोर्ट सोडणार नाही. असं कसं म्हणता तुम्ही? आता कोर्ट सोडणार नाही? जोपर्यंत तू कोटकीचे पैसे भरत नाही ना, तोपर्यंत तुला मी जेलमध्येच ठेवणार. आता तू जेलमध्ये गेल्यावर मी कसं करू सगळं? आपल्या बाळाला कसं बघू मी?
ते बोलतात ते तुला जेलमध्ये टाकायचं. तुला जेलमध्ये टाकलं तर मी कुठं जाऊ? आपल्या बाळाला कसं सांभाळू? आता याच्यावर एकच उपाय आहे फक्त, पैसे भरायचे, नाही तर मग तुला मी जेलमध्ये ठेवणार. मॅडम माफ करा त्याला, केस मागे घ्या. आम्हाला ही केस नकोय. बट होय. वाय नका करू. हा? का बरं? अहो मॅडम, आम्ही काय आम्हाला एक दिवस जगणार नाही. आम्हाला मरायच्या आधी मुलाला पाहायची इच्छा होती. आता आमची ती इच्छा पूर्ण झाली. आम्हाला काय केस करायची, आता आम्हाला केस मागायची. मॅडम माफ करा त्याला, सोडून द्या. आम्ही भीक मागून खाऊ. कदाचित आम्हीच त्याच्यावर संस्कार करायला कमी पडलो. बरोबर. माफ करा त्याला. बाबा आई माफ करा मला. माफ करा आम्हाला. तुम्हाला कुठं जायची आमचं गरज नाही. चुकलं. तुम्हाला कुठं जायची गरज नाहीये. तुम्ही आमचं चला, सोबत आमच्या चला सोबत. तुम्ही. काय लेकरं येते ना घरी. आपण एकत्र जाऊ. चल ना पोरा. वा, आई वडील किती ग्रेट असतात ना. सगळेच केस असे सॉल्व्ह झाले तर सगळे परिवार किती सुखी राहतील.